26/11/2025. 26 नोव्हेंबर 2025. 35 दिवस आज पूर्ण झाले. जे काही लिफ करलीचा प्रॉब्लेम चालू आहे लोकांकडे तो सध्या इथं कुठेही दिसत नाही. आपलं झाडच 100% निरोगी आहे. कोणताच प्रॉब्लेम त्याला दिसत नाही. लिप करला नाही किंवा लोकांकडे जे पाण्याच्या वाट्या झाल्या त्या नाहीत. डावणी गेरवा करपा दिसतोय. करपा वगैरे फार कुठंच काहीच नाही आपल्याकडं. आणि आपण मेन म्हणजे प्लॉट हा बांधलाय 25व्या दिवशीच बांधणी केलेली आहे याची. बरं. म्हणजे आज 10 दिवस झालेत बांधून, पहिली बांधणी करून. आणि अजून 5-6 दिवसांनी परत बांधणी अजून करा. परत 5-6 दिवसांनी बांधायला येणारच आहे प्लॉट परत एकदा. दुसरी बांधणी त्यावेळेस आपण घेणारच आहे. तर मित्रांनो, आज आपले मित्र विजयदादा गडगे घारगाव बोरमन इथले, घारगाव तांगडी इथले प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आपण आलो होतो. त्यांचा आज 35 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. विरांग व्हरायटी. आणि आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025. तुम्ही प्लॉटची कंडिशन बघताय. कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस वगैरे त्याच्यावरती नाही. वातावरणाच्या बदलाचा कोणताही प्रभाव त्याच्यावर फारसा दिसून येत नाही. काय वाटतं तुम्हाला? नाही, एकदम आपली झाडं निरोगी आहेत आणि आपल्या ट्रीटमेंटमुळे मी 100% समाधानी आहे. मी बघतोय बाकीकडे यूट्यूबला म्हणजे येतात व्हिडिओ, कोणाच्या याला पाण्याच्या वाट्या झाल्यात, कोणाच्या याला व्हायरस आलाय, लिपकरला आलाय, काही ना काहीतरी झालेलं दिसतंय. पण मी त्याच्यामुळं माझा प्लॉट सुस्थितीत आहे तरी पण त्याच्यामुळं मी समाधानी आहे. बघू शकता प्लॉट पण एकदम चांगला आहे. म्हणजे इतर शेतकऱ्यांच्या भरपूर कमेंट्स आहेत, आंब्याला लिपकरला आलाय, कोणाला पाण्याच्या वाट्या होत्यात वातावरणाच्या बदलामुळे त्यांचा प्लस स्ट्रेसमध्ये जाऊ राहिला आहे किंवा अनेक प्रॉब्लेम आहेत. पण आपल्याकडे त्याच्यापैकी कुठलाही म्हणजे दुपारचं टेम्परेचर, त्यानंतर संध्याकाळचं टेम्परेचर, यामध्ये येणाऱ्या ज्या तफावतीमुळं झाडांवरती स्ट्रेस येतो. त्यामुळं लिफ कर्ल दिसतंय लोकांना. कोणाच्या पाण्याच्या वाट्या होत्यात, म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आहेत.